हरी हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐशे असता भय कोण तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी अंगणी उतरती ते का दुनिया राहती तैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी पैठण निवासी श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा छोटे खाणी बघे या भागामध्ये संसार करून परमार्थ करणाऱ्या माणसाला म्हणजे साधकाला साध्य करणाऱ्या व्यक्तीला या अभंगात उपदेश करतात ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे परंपरेने सप्ताह चालतो या भूमीला मोतीराम महाराज सारख्या महात्म्यांचे मारुतराव महाराज सारख्या महात्म्यांचे पाय लागले आणि भूमी पवित्र झाली या भूमीमध्ये परंपरेने या गावामध्ये छोटस गाव आहे परंतु सप्ताह कायमस्वरूपी आहे आणि हा परिसर महान साधूच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे आई साहेब गंगा माता जवळून वाहतात भरपूर त्याच्यामुळे आर्थिक सुबत्ता चांगली आहे गायक वादक मंडळी मराठवाड्याला वरदान आहे वारकरी संप्रदायामध्ये जेवढा सहभाग आहे 100% त्यापैकी जवळजवळ आनंदी पंढरीच्या वारीमध्ये 75% समाज असतो मराठवाड्यामधला कारण आमच्या पाठीमागे 15 नंबर वालुरकर आणि 16 नंबर लोहगावकर ह्या 2 दिंडी आहेत आणि आमची दिंडी अमरावतीकर 14 नंबर परंपरेने पाहतो मी 36 वर्ष पायी चालतो हा सारा परिसर माझ्या परिचयाचा आहे इथे आम्ही खूप वेळा आलो आहे त्याकरता आमचे कराळे पाटील पारवेकर अंतेश्वरची मंडळी आणि आसपासच्या गावचे वारकरी नेहमी येणारे महाराज लोक आमचे रविदास महाराज जटाळे नाशिककर आणि ज्यांनी मला कार्यक्रमाचा आग्रह केला आमचे कैलास महाराज रखंडेकर आणि आमचे सुदामरावजी पाटील साहेब सरपंच
इथली सारी मंडळी अंत्येश्वरला आली होती. त्या अनुषंगाने हा योग आला. हा संप्रदायाचा भाग आहे. परिसरा हा संप्रदायाने अतिशय नटलेला आहे आणि चांगला आहे. समाज चांगला, मंडप चांगला, स्पीकर चांगला, टाळकरी चांगले, बारीक मुलं जे आहेत छोटे छोटे सुंदर टाळ वाजवतात, पावल्या चांगल्या करतात, संपूर्ण गोष्टी चांगल्या. आणि सर्वात काय चांगलं तर तुमच्या भागातला रस्ता. रामकृष्ण. पेनूरवरून आलो, पारवा पेनूर मार्गे लैगवाड रस्ता व्हायला पाहिजे. खरी टाकली वाटते आता काहीतरी होणार आहे. चांगलं आहे. परमार्थ तुमच्या भागातल्या लोकांनी करावा. आमच्या भागातही परमार्थ आहे, महाराष्ट्रामध्ये परमार्थ आहे. पण मराठवाड्यातला जो परमार्थ आहे तो पाहतो मी 30 वर्षापासून. रावराव महाराज होते तेव्हापासून मी खाली परभणी भागामध्ये खूप ठिकाणी आलो. यांच्याकडे 25 वर्षापूर्वी आलो. आता 1 महिन्यापूर्वी 4-5 ठिकाणी या भागात आलो. कशा करता सांगतो तर तुमच्यावर पांडुरंगाची कृपा आहे. बाकीच्या गोष्टी आगमपायी आहे. संपत्ती येईल जाईल, लेकर होतील न होतील, गावामध्ये लक्ष्मी नांदेल न नांदेल, थोडी कमी जास्त होईल, पण परमार्थ आणला नाही तर बाकी साऱ्या गोष्टी झिरो आहे. म्हणून 1 नंबर किंमत आहे परमार्थाला. कशामुळे तर मोठमोठे लोक इथे येऊन टाकून गेले, निघून गेले. ज्या लोकांनी देशाचं राज्य भोगलं त्या लोकांच्या समाधीवर आज दिवा सुद्धा लागत नाही. चांगला आहे. शंभा तक नहीं जलती आज उसके तुरबत पर दिवा दिवा लागत नाही. कुणाच्या तुरबतवर? ज्याने देशाचं राज्य म्हणजे देश भोगणाऱ्या माणसाच्या समाजावर दिवा लागत नाही. बाकीचं काय होत असते. बाकीचा ऐहिक वैभव ह्या गोष्टी अतिशय गौण आहे. मुख्य गोष्ट आहे परमार्थ. तो तुमच्या भागाने भरपूर केला, भरपूर करून राहिले. काळजी करू नका. साऱ्या जगामध्ये कोरोना येईल पण तुमच्या भागात येणार नाही. साऱ्या देशाला पछाडलं, साऱ्या जगाला पछाडत करून आले. भलता खतरा का लोकांना जगाला पछाडत करून आले. आपल्या देशामधलं तापमान कोरोनाला जिवंत ठेवत नाही. तो उडणारा व्हायरस नाही, तो जमिनीवर पडणारा व्हायरस आहे. असं सांगतात. कपड्यावर पडला तर 10-20 घंट्यामध्ये तो राहत नाही. आपल्याकडे उष्णता त्याला सहन होणार नाही. म्हणून ते टेन्शन भारतीयानं घ्यायचं काम नाही. काही काळजी करून काही होत नाही. मागे 6 काम त्याच्या आधी आपण लहानपणी पाहिलं स्कायलॅब पडणार आहे. लोकांनी शेवळ्या बी खाल्ल्या आणि साखर बी खाल्ल्या. तू बी खाल्लं, स्कायलॅब बी नाही, शेवळ्या गेल्या पोटात. काही नसते. आपल्याला काही होत नाही. आपण देवाचे माणसं असं चिंतन आहे. म्हणून साऱ्या जगातले माणसं मेले. आपल्याला कोणी मेला का? कसं काय? आपल्याकडे येतच नाही. आपल्याकडे चुकायला चुका, आंबट चुका. आपण नाही होत नाही. आपण देवाची माणसं, काही टेन्शन घेऊ नका. अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी एक हे वाचलं क्लिप पाहिलं परवा दिवशी. डॉक्टर आहेत KEM चे मुंबईतले मेन MD. ते बोलले कशाचा कोरोना, कसं टेन्शन घेतो तुम्ही? ते म्हटले मी स्टॅम्पवर लिहून देतो कोरोना काही करेल भारतात. MD KEM मुंबईचा माझ्यापाशी क्लिप आहे. दैन्य दुःख तया नये जवळी आपल्याकडे येणार नाही असं संप्रदायाचा भाग आहे. आनंद आहे. तो नाथ रायाचा अभंग आहे. लोकांच्या कानपाट आहे, काही लोकांच्या तोंडपाठ आहे. पण बरेच लोक कानपाट असतात, तोंडपाठ असतात, समजत नसतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साऱ्या गावाच्या पाठ. पण पहिल्या चरणामध्ये 2 बाया बोलल्या. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते अगे साधनी रूप पाहता सुख झाले गे. यातल्या पहिल्या चरणातल्या 2 बाया कोणत्या सांगा? याचं उत्तर द्या. मी कीर्तन करतो. 2 बाया कोणत्या? शांताबाई. शांताबाई याची मोका घ्यायची.
ह्या दोन पाय वेगळ्या तुम्हाला ऐकावं लागेल, समजच नाही. एका चरणामध्ये 4 हात टाकले तुकोबाराने. तुकोबारा म्हणतात पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे. पाणी म्हणजे हात, चक्र पाणी हात, पात्र म्हणजे हात, तुका उभा दान पात्र, दिगंबरा हस्त म्हणजे हात आणि कर म्हणजे पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे. एका चरणात 4 हात टाकले म्हणजे दुःख समोर नाही, होय होय म्हणतात नाही, होय बरोबर. 4 हात कसे काय टाकले हे तुकोबाराची वाणी आहे. त्याचं उत्तर सांगतो. पाणी कुठे वापरायचं, हस्त कुठे वापरायचा, कर कुठे वापरायचा आणि पात्र कुठे वापरायचं, वेगळी वेगळी जागा आहे. एका चरणात 4 हात टाकले. अशा रंगात माणसाला वेळ करेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. यातला आपणची शब्द साऱ्या आपण घालायला चांगला आहे का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, देव आणि गुरु होय आपणची. काय पडिये देव भाव कुणी वासना अंती ते आपण वाशी न्यावे आपणची. मागे पुढे उभा आली आघात आपणची. अजून काय योगक्षम त्याचा जाणे भारी वाट डावी करी आपणची. शेवट आहे का? तुम्हाला जर पडत नसल तर तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी पाहे उराणी आपणची. समजा काय ए आपणची. जेवढा एवढा अभ्यास करा, जेवढे आत जा, जेवढे आत जा तेवढं समाधान मिळेल. असं वाङ्मय अफाट. जन्म गेला आमचा अभ्यास करून, काहीच करत नाही, फक्त अभ्यास करतो तरी समजायला काय चालतं. गात्याची महिमा आहे एवढी, या दिवशी महिमा काय चालत समजत नाही. कुणाच्या मुखातून ऐका वेगळंच सांगतात का एवढं ते त्या वाणीमध्ये असायचं. आणि ते साधू फक्त झाले महाराष्ट्रात, एवढे साधू साऱ्या देशात नाही. तुळशीदास जर सोडले तर हिंदी सायडर दुसरा मोठा साधू झाला नाही. आपले नाच आहे हजारो अभंग, हजारो होय, 18,000 होय. तुकोबार आहे हजारो अभंग, नामदेव आहे कोटी अभंग, ज्ञानोबा आहे हजारो होय. आपल्याच महाराजांनी सांगते. आणि सर्व साधूंची वेगळी लक्षण आहे, सर्व साधू वेगवेगळे आहेत. कोणी अफाट श्रीमंत, कोणी अफाट विरागी, कोणी अफाट ज्ञानी, कोणी अफाट भक्ती करणारा, असे अफाट अफाट. कोणी अफाट शांत, कोणी अफाट प्रेम करणार. अफाट प्रेम नामदेव आहे, अफाट शांती नाथरागाशी. वारत असताना बायको लोकांनी सांगितलं म्हणून वारता वारता बायकोच्या पाठीवर मुसलमान येऊन बसला. नाथराला भाकर वारता. समजलं का तुम्हाला? बायकोच्या पाठीवर मुसलमान येऊन बसला उडी मारून वारत असताना. तरी नाथराय म्हटले तुला सवय आहे मुलाला सांभाळायची, बरं का, खाली पडला नाही पाहिजे. समजलं? बायकोच्या पाठीवरून बसला वाढून घेऊन घेऊन वाढताना नाथराय म्हणतात तुला सवय आहे पोराला सांभाळायची, खाली नाही पडला पाहिजे. का शांती आहे आपण असतो तर का शांती आहे. हो ऐकलं की आम्हाला का हृदय चढ होत काय शांती नका असे समजतात. अफाट वय लागलं. छत्रपती आले, भयंकर संपत्ती आली, भाकरीची सोय लेकर म्हणायला लागले भाकरी शिवाय. पण काय दिला ठेवा अफाट वय या गोष्टी फक्त आपल्या शांती अफाट. त्यांचा भाग आहे पक्षी अंगणी उतरती
ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांना राहायला तर ज्ञानोबारायांना गाडीवर शेत नाही आणि पांढरीवर सर्वात गरीब ज्ञानेश्वर महाराज, सर्वात श्रीमंत नाथरायांच्या घरी पोथीला लोकांनी गर्दी हळूहळू कमी केली. मग वाटी वाटी साखर द्यायला लागले, लोक यायला लागले, पुन्हा लोकांची गर्दी कमी झाली. तर नाथरायांनी शेवटी लोक यायला पाहिजे म्हणून रोज कथा झाली की पुरणपोळीचं जेवण द्यायला लागले, वाटीवर तुपासोबत गावरान तूप जर्सीचं नवं बोला पुरणपोळी जेवण द्यायला लागले लोकांना. एवढी अफाट श्रीमंती नाथरायांच्या घरी. त्या साधूला विचारलं, महाराज तुम्ही सांगता काय संसारामध्ये कसं राहायला पाहिजे, तुम्हाला कसं काय पाहिजे? ते म्हटले मी सारं वैभव भोगलं, सारं वैभव भोगून सुद्धा तुम्हाला नक्की सांगतो याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. बाहेर पडलं पाहिजे गोष्ट खरी आहे. कशाकरता बाहेर पडलं पाहिजे, काय कारण आहे, तुम्ही का बोलत आहे हे तुम्ही विचारता म्हणून म्हणजे कोण विचारते? ज्याला परमार्थ करावा असं वाटते त्याला हा उपदेश आहे. या रंगात सर्वांना उपदेश नाही आहे, सर्वांना उपदेश सारखा केला नाही. उपदेशाचे प्रकार पाडले आहे. कशामुळे? माणसावर प्रकार नाही आहे, त्याच्या अधिकारावर प्रकार आहे. एका पाटलाला 4 सुना होत्या, 4 सुना 4 मुलं 10-12 नातवंड, मोठा गोतावळा होता. लायण्या सुनेचा बाप मुक्कामी आला 8 दिवस आणि त्यानं सारा व्यवहार पाहिला. त्यानं आपल्या पोरीला पाहिलं, शेवटची लहान सून त्याची होती पोरगी, त्यानं पाहिलं. आपली मुलगी मोठी सुनबाई कपडे धुते, 2 नंबरची सुनबाई सडा सावड करते, 3 नंबर सुनबाई स्वयंपाक करते आणि आपल्या पोरीला पाहिलं. आपण 10 दिवस झाले इथं मुक्कामी आहो. तिला एकच काम आहे, कोणतं? 10-12 लेकर आकडे ही दूध जाय, आकडे ही दूध जाय. त्याला रागा तो त्याला पाठला, आम्ही पोरा हुंडा का नाही म्हणतीला, आणि तुमचे पोरं सख्य आहे का नाही? सख्य. जुन्या सख्य आहे का नाही? सख्य. आमची मुलगी सून दिली का नाही? होती. आणि मग तुमची थोडी सून कपडे धुते, 2 नंबर सर्व शाळा करते, 3 नंबर सून बाकी स्वयंपाक करते. आणि आमच्या पोरीचं 8 दिवस पाहिलं मी आकडे धुत जाय, आकडे धुत जाय म्हणजे तुम्हाला बरं बोलले बसा महाराज म्हणजे कसं काय सांगू तुम्हाला? तुमच्या पोरीला जर कपडे धुवायला पाठवलं तर घरून नेते 10 आणि वापस 8च आणलं. जर सारळ करायला लागलं, इथं कोरडं तिथं ओलं, कोण धुल्याला पाहिजे सांगतो. आणि मग समजा स्वयंपाक करायला लावला तर भाकर करत नाही, नाकाला करते भात बघा, तिरपटावून ताल पटावून कोण पटावून नसतं. एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात करते. खालून लावते जाड जळगाव, मधातली चिखली, वरची तांदूळ आहे. स्वयंपाकात कमी जास्त जमत नाही, कपडे धुले कमी जमत नाही, सडा कमी जमत नाही, या कुठल्याच कामात जमत नाही कमी जास्त. या कामात कसं आहे, पूर्ण धुतलं काय मला सवलं काय थोडं आहे का तुमच्या मुलीवर आमचा अन्याय नाहीये. तुमची मुलगी असं करते ना, एका पातेल्यात 3 प्रकारचा भात, जळगाव, चिखली, तांदूळ, कपडे त्यात जमत नाही कमी. यात कसं आहे, कसा बिघड अर्ध इकडे अर्ध तिकडे कोण वेगळं कसं आहे. उपदेश माणसं म्हणून केला नाही. अधिकार नाही तुमच्या मुलीचा कपडे धुवायचा, तुमच्या मुलीचा अधिकार नाही स्वयंपाक करायचा. हा अधिकार आहे काय, त्यात कसे चालतं असं आहे ते. जे उपदेशाचे शब्द वैरागी माणसाला वापरले ते आपल्याला वापरले नाही. पाहून या झाले वरबोलली
करायचा, खायचं, भजन करायचं. कपड्याची काय वाट वेचून या चिंध्या भरून या धागा डुंगारून डुंगा आडवावे का म्हणे ऐशे मानल्या निर्वाण दया नारायण उपेक्षिना ऐसा हा निर्धार करीतो मनाचा तुका म्हणे त्याचा पांग फिटे त्याच्यात दम आहे त्याने आताच निघावं. झाडं पाहायचे, पाला ओरबडायचा, चिंध्या वेचायच्या, धागा भरायचा, गुडाळ्याचा वार भजन करायचं. आजचा दिन भेटत. पण ज्याच्यात दम नाही सोडायचा त्याने हे करायचं कसं काय फजिती करून घ्यायची नाही. दम नसतो मनुष्य भांडतो. दुपारी ती म्हणजे तुम्ही निघून जाईल तुम्हाला केला मला जाईल बर का जाईल बर का जा बाई भरतीस तुझ्या सकाळी कपडे झाली मग तू पिंड्याची माय झाली मग तू काय म्हटलं काय मग दादा मग तू काय म्हटलं लम तू दोन नाही पाहिला कपडे लावते बाहेर निघते फ्रीज मध्ये दूध ठेवलं का चांगला पिऊ तुझं दोन नाही पाहिला संसारिकाची गती अशी आहे. शास्त्रकार सांगतात मनुष्य जे आपल्या जीवाला कडक उपदेश का नाही केला तो सहन करू शकत नाही. सहन केला करत असत तर तो सुद्धा या लाईन मध्ये बसत त्यांनी निघून जावा त्याला. पण हे होत नाही. माणसं म्हणतील आपण काही करू पण जमणार नाही का. या भागामध्ये संशय आहे. कसा संशय आहे. परमार्थ करावा तर संसार सुटून जाते, संसार करावा तर परमार्थ होत नाही असा संशय आहे. कट्टर भजन करावं तर संसार पाठीमागे, संसारच करावा तर परमार्थ पुन्हा होणार नाही. कैलास महाराज
तमाशा आपण देऊ नाही तर ते आपण तुम्ही काय बोलतो खतरा तुमच्या भागाला एवढे स्पष्ट आकार पाहिले नाही देवाची सरळ आवाजात एकदम सुंदर जसे आपण ऐकतो तसे संप्रदायाचे माणसं इतके सुंदर आकार कसे का चांगलं आहे. मला सांगतात परमार्थ करावा तर संसार संपत नाही सुटत नाही आणि संसार करावा तर परमार्थ संपत नाही. संशय आणि संशय ठेवायचा नसतो. एक माणूस रस्त्यानं जायला लागला आणि जाता जाता त्याचा पाय भरला. दोस्ताना म्हटला माझा पाय भरला. म्हटला भरला भरला म्हणजे संशय आहे. म्हणजे कशाचा संशय आहे. मला संशय आहे शरण भरला कशाला भरला पुसून टाक नाही मला संशय पुसून टाक म्हणजे संशय म्हणजे काय करतो नक्की तपासतो शेण आहे का काय. मग काय करतो त्याला पाय केला वर त्याला हात आता हात सांगितलं शेण आहे काय म्हणजे काय रे नक्की काही तपासलं नाही नक्की काही सांगितलं नाही काय म्हणजे आता काय करतो मग अजून नक्की संशय मला म्हणजे काय करतो आता नक्की शेण आहे का काय तपासतो. म्हणून त्याला काय केलं पायाला हात लावला तो हात नाकापाशी नेमकी झाली ती सर्दी नाकाला सांगितलंच नाही काय दोस्त मला काय अरे नक्की पता निश्चय का काय म्हणजे काय आता काय करतो मग आता एक उपाय शिल्लक काय असा मूर्ख संशय काय कामाचा संशय या भागामध्ये आहे. परमार्थ करावा संसार सुटत नाही संसार करावा परमार्थ होत नाही दोन्ही एका वेळेला होत नसते असं तर सुई जमिनीवर टेकवल्यानंतर नव्हे सुई नव्हे सुईचं नोक जिकून धागा लागतो त्याला काय म्हणतात गुड आणि जिकून कपड्यात खोसतो त्याला म्हणतात नोक. सुईचं टोक जमिनीवर व्यापल्यानंतर जेवढी जागा व्यापते तेवढी जागा सुद्धा कौरव पांडवाला द्यायला तयार नाही. जागा व्यापते किती 2-3 एकर मारावं तर पाप लागते न मारावं तर टोक जमिनीवर ठेवल्यावर जेवढी जागा असेल तेवढी जागा द्यायला तयार होता. मग काय करावं असा संशय निर्माण झाला आणि त्या संशयातून बाहेर काढण्याकरता गारुडी भेटला. त्याला म्हणतात श्री भगवान वाचक. त्याने सांगितलं काय करायचं काय नाही. त्यातून निर्माण झाली गीता. मारावं तर पाप लागते न मारता आत्मसून द्यायला लागतात. हा संशय आहे. संशय शोधायला पाहिजे असं चिंतन आहे असं शास्त्र आमच्या मारुदाला सांगायचे. एक मनुष्य बाजारात शेतात गेला आणि बायकोला सांगितलं आज बाजार आहे आणि मग तू ये बाजारात शेतात ये शेतून आली म्हणजे बाजारात जा आणि मग बाजारात जाऊन घेऊन ये आणि मग भाजी करून ठेव आणि मग मी येईल 12 वाजता. बाई गेली बाजारामध्ये विकत घेतलं भाजी करून ठेवली. नवरा यायची वेळ झाली. बाई गेली पाणी आणण्यासाठी. पाणी आणण्यासाठी बाई गेली तेवढ्यामध्ये
एक बारीक कुत्र्याचं पिलू आलं, त्या कुत्र्याच्या पिलाने ते पातेलं काढलं आणि त्यातलं सर्व खाऊन टाकलं आणि पिलू निघून चाललं. आता बाजारामधून आणून तयार करावं तर बाजार संपला आणि न करावं तर नवरा माझा जीव घेतल्याचा राहणार. म्हणून बाईनं काय करावं, जे कुत्र्याचं बिलू खाऊन चाललं होतं ते बिलू पकडलं. आता पुढचं सांगत नाही. हा सारा प्रोग्राम पाहिला तिच्या 6 वर्षाच्या मुलाने. बाप आला शेतातून, बाईनं वाटलं ताट, जेवायला बसणार, भात घेणार. एवढ्यामध्ये मुलाला असं वाटलं आता 2 प्रॉब्लेम निर्माण झाले. सांगावं तर आई मार खाते आणि न सांगावं तर बाप पुत्र खाते. कहू तो मां मर जाए, ना कहू तो बाप कुत्ता खा जाए, अशी म्हण आहे. सांगावं तर आई मार खाते, न सांगावं तो बाप पुत्र खाते. कोणाला काय करावं बघा. आईनं मार नाही खाल्ला पाहिजे, बापानं पुत्र नाही खाल्ला पाहिजे. कोणाला काय करावं त्याचं उत्तर द्या, तर मी कीर्तन करतो. बाप जेवायला लागला, घास मोडायच्या आधी लहान मूल बापापाशी धावत आलं आणि त्याने बापाच्या समोर ताटामध्ये लघवी केली. आपल्या समोर जर आपल्या पोराने लघवी केली आणि पकवान जर महाग असलं तर आपण फेकून दे. किती महाग असो त्याला आवाज दिलाय, त्याला बघ काय केलं, काय लघवी. मुलाला वाटलं इतकं भागलं पातेल्यात, माय आणि ताक घुसण्यासाठी मूल गेलं पातेल्यापाशी. त्याला काही नवीटच करून टाकली. माय म्हटली तिकडेही गेली तिकडेही गेली. नवरा म्हटला मला आता वाढू नको, पटकन पिठलं कर चटकन वाढ. मायला मार नाही खाऊ दिला आणि बापाला खाऊ दिलं. मधातला मार. संसार टाकावा टाकणं होत नाही आणि परमार्थ टाकावा तर या देहाशिवाय भजन होणार नाही. काय करावं हा संशय आहे. विठ्ठल निघावं कसं म्हणजे टाकून द्यावा, पण वैराग्य ना तेवढं म्हणजे कसं का वैराग्य नाही, कसं का म्हणजे नरम आहे वैराग्य आणि नरम वैराग्य शेवटात जात नसते असं शास्त्र आहे. नवरा बाजूला काम करत नव्हता आणि बायको काम करा म्हटली तर सोडून जाईल संन्यास घेईल, सोडून जाईल संन्यास घेईल म्हणायचं. बायको घ्यायची, तिला वाटे सोडून जाईल. लेकरात लहान नवरा एकूण नसते हो ना, सारखी घ्यायची. महिन्यात वर्षाला बाई कंटाळून गेली शेजारी आली. बाई काय आमचा नवरा काम करत नाही, काम करा मोठे सोडून नाही संध्याकाळी म्हणतो. काय कळत नाही. फार किती तुला म्हातारी बघतोय की म्हातारी म्हणे बघ जास्त आभार करणं म्हणजे औषध नसते. आणि मग जो नेहमी म्हणतो सोडून जाईल तो रात नसते. उद्या म्हटला सोडून जाईल तू म्हण जा म्हण, गेला तर जातच नाही, गेला तर जातच नाही. कसं काय आमचं मी म्हातारा असंच म्हणाला पुढे गेलं नव्हतं. पुढे तुमचा म्हातारा वेळा आमचा बामण्याचा बाप गेला सोडून जाईल जात नाही, सोडून जाईल जात नाही. गेला तर दुसरा करून देईल सोडून जा. सकाळ झाली, नवरा आला जेवायला, काम करता धाव करता जेवायला मागता. काय वाटत मी खाऊ का तुम्हाला खाऊ लेकर खाऊ का तो म्हणा सोडून देईल संन्यास घेईन संन्यास घेऊ का. ते म्हणते काय संन्यास घेईन. अरे का म्हणा पण एकदा संन्यास घेईन घ्या जाईल बरं का चाललो बरं काय. अरे जा करू त्याला वाटलं आपलं गेलो तुम्हाला भाकर मिळणार. निघून गेला बाजारात, गावाच्या बाहेर संन्यासी बसले होते. राम 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 राम. कसं काय आले संन्यास घ्यायला कशामुळं बायको मुली म्हणून
बायको बोलली म्हणजे वैराग्य होत नसते, वैरागवाली होत असते. आणि वैराग ऐकत नसते. पुणे संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा हा कपडे अंगावर धुनी जाळून टाक, जो आम्ही देतो कपडे नेसायला. कपडे म्हणजे तो म्हटला 500 शर्ट 200 धोतर जाळून टाक, संदेश नाही. कपडे दिले, जाळून टाकले. संन्यासाने लुंगी दिली नेसाला, नेसला लुंगी, भूक लागली. संन्यासाची गेला, म्हटला महाराज जेवायचं काय? संन्यासी म्हटले कडुलिंबाचं झाड आहे, त्याचा पानावर पड, मग 3 ग्लास रस काढ, मग 3 गोळ्या तयार कर, आणि मग 1 गोळा तू खा, 1 ग्लास रस तू पी, 2 ग्लास आम्हाला देतो घालना, 2 गोळ्या आम्हाला दे. तर सारं तयार केलं. जेव्हा गोळा नेला नातोंडात घालायला, त्याचा कडूचा वास मनातल्या मनात म्हणतो हा गुळाचा मुळा, त्याचा कडूचा वास मनातल्या मनात म्हणतो घरी चपला घालत होते गोळ्या खाणे, गोळ्या दिला फेकून, ग्लास दिला फेकून, रात्र झाली. बाई गेली म्हातारीकडे, आली बाई काय गेला की कवा 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 तू पाहिजे टेन्शन घेऊ नको, रात्री 1000 आहे. कसं काय? आमचं बी मधाला दुपारी मी म्हटली बाई तुमचा म्हातारा वेगळा आणि वामनाचा बाप वेगळा. ती म्हटली नाही नाही काही नाही, तू टेन्शन दार नको. झालं, रात्र झाली. म्हशी आणल्या होत्या गावाकडे चढून मोकळ्या. त्या म्हशी शेपटी पकडली, पण म्हशीलाच म्हणतो अग म्हशी मला कुठं नेशी. म्हशीला गावाकडे चेपू पकडून आला गावामध्ये, दारा आवाज दिला, आवाज गडी बाजूने बाईने ओळखलं, आपलं आलं विक्रम चढून. बाईचे आवाज तिकडे कोण आहे? मी कोण? वामनाचा बाप. म्हटली वामनाचा बाप त्याला संन्यास घ्या, पण तो एक वर्षणी आहे, मरण पण वापस येणार नाही. तो म्हटला एक बटन गेलं मातीत, 4 वर पाहिजे. ज्याचं वैराग्य नरम आहे अशा माणसाने ह्या गोष्टी करायच्या. वैराग्य संन्यास हे मार्ग नाही असं नाही, आहे मार्ग, परंतु संसारिकाच्या लायक नाही. म्हणून तुकोबारा सांगतात करायचं नाही. नाही
संसार परी न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर सोजवीत येतील संसार आनंदाने करायचा बिलकुल टेन्शन नाही का या गोष्टी केल्यापेक्षा संसार चांगला आहे का संसारिका त्याला संन्याशी नाही संन्यासाचा गुरु सुद्धा बाळा मारले म्हणजे भीक मागतो म्हणजे संसारी महान मोठा आहे फक्त त्याला परमार्थाची जोड पाहिजे विठ्ठल काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे का संसार टाकू नका जमत नाही तुम्हाला का जमत नाही तर संसारामध्ये ज्या ज्या माणसाचं मन लागलं असते त्याला हळूहळू आदत लागते आणि एकदा आदत लागता लागता ती पक्की होते आणि एकदा पक्की झाली का मग ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जात नाही अशी आदत आहे चांगला आहे का संसार माणसाच्या मनाच्या आदतीवर चालतो आदत काय आहे पंढरपूरच्या वारीची ज्याला आदत आहे तो प्राण गेला तरी आषाढी वारला घर येणार नाही ज्याला पत्ता खेळायची आदत आहे तो काही होऊ द्या घराच्या बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही ज्याला वर तोंडीची सवय आहे तो लग्नात जरी गेला परक्या गावात लगीन तरी शोध काढून कुंडली करतात बरोबर बरोबर मीच म्हणतो बरोबर आदत आहे आणि माणसाचा संसार चालतो आदत मनाच्या लाईफ सवयीवर असं चिंतन आहे ज्या माणसाला सवय आहे संसाराची ते दुखत नसते जमत नसते कमी झालं प्रेम करणारा खऱ्या गोष्टी कमी होत नसते प्रेम 30 वर्षापूर्वी एक म्हातारा आमच्या भागात आला मला म्हटलं माझं मन निघालं म्हटलं निघालं लेखातून निघालं बायकोतून निघालं शेतातून निघालं घरातून निघालं म्हटलं बरं झालं आला इतर राहा म्हटलं तुम्हाला मधुकर लावून देतो 2 तास विणा वाचायचा त्याला शनिवाराच्या माठामध्ये लावून दिलं विणा मधुकर लावून दिली मरेपर्यंत भाकर मिळाल्या ठरलं सगळं आता मला जायचं नाही मी जिंदगीचं काढणार म्हटलं रात 4 दिवस झाले 5 दिवशी सकाळी आला 4 वाजता माझ्या रूम मध्ये राम 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 एक गोष्ट सांगू म्हटलं 2 सांग सांगू सांगा रात्री म्हटलं मग 2 वाजता स्वप्न पडलं म्हटलं मग स्वप्नात नातू आला म्हटलं मग त्याच्यापाशी त्याची आजी बसली होती म्हटलं मग झोप उडाली म्हटलं मग उठलो म्हटलं मग चक्रावळीत गेलो म्हटलं मग आंघोळ केली म्हटलं मग प्रश्न केली म्हटलं मग तुमच्याकडे आलो म्हटलं मग एक चक्कर माराव आहे आयुष्यभर जात नाही असं म्हणणारा व्यक्ती काय म्हणतो 4 दिवसात एक चक्कर माराव चक्कर नको मारू बंदाच झाला संस्कार आहेत ते आदत आहेत जमत नसते सुनबाई सासरा घेऊन बसला पलंगावर सुनबाई म्हटली मामाजी डॉक्टरने सांगितलं तुम्ही जेवण झाल्यावर औषध घ्या मध्ये इथं वाटी आहे इथं बाटली आहे इथं चमचा आहे औषध घ्या तो नाही घेत म्हटलं का नाही घेत काय घ्या ना तुम्ही औषध डॉक्टर म्हटलं नाही घेत कसं काय तिला भाऊ तिला बोलव म्हणजे म्हातारी घेत नव्हती भाषेदारी गेली तिला बोलव तिला ती म्हटली आत्ताच गेल्या सासूबाई मी पाठवले का आता ओरडेल ना तिला बोलव तिला बोलव संजय म्हटले आजीला सांग मग आजोबाला बोलव पिंटा गेला आजी भाऊ तुला आप बदलला आजी म्हटली आप आले रे कशाला बोललो मला माहित नाही आजी भाऊ पिंटा गेला आली माझा काय म्हणता पिल्ला बोलो
इच्छा वाटी इच्छा चमका इच्छा वाटी आयुष्य करा का आहे यावा आदत आहे आदत जात वाटते माणसाला तेवढ्या पुढचं तेवढं वाढत असते वातावरण जर घेतलं तर पुन्हा ते संस्कार राहत नसतात जे संस्कार आपण पंढरीमध्ये गेलो कीर्तनामध्ये बसलो म्हणजे राहतात तसे संस्कार पौर्णिमा झाली कार्तिकीची पौर्णिमा वातावरण बदललं बरोबर बदललेल्या वातावरणामध्ये धोका आहे चांगला आहे का धोका संन्यासात नाही धोका परमार्थात नाही वातावरण बदलल्या गेलं मग धोका आहे म्हणून आपले साधू सांगतात गडबड करायची नाही पांढरे कपडे घातले तू पांढरे कपडे एक नंबर स्वच्छ एक नंबर शुद्ध पिवळ्या कपड्यावर डाग सणवतो लाल कपड्यावर डाग सणवतो काळ्या कपड्यावर सारं गाव सणवतो पण पांढऱ्या कपड्यावर थोडं डाग सणवतो तू पांढऱ्या कपड्याला साधू आहे 100 टाकाटाक करू सोड नको हे 100 नंबर खरं आहे खरंच दोष आहे संन्यासी काय करतो माहिती आहे आपल्याला आपण अभ्यासाला गेलो आम्हाला माहिती आहे काही करत नाही म्हणून सांगतात आपल्याला आपला संप्रदाय सांगतो सोडायचं नाही मग काय करू टाकू नको म्हणता भजन पुन्हा होणार नाही म्हणता तिला पुन्हा मिळत नाही म्हणता मग काय करू हेही करू नको तेही करू नको का तुला संसाराची आदत आहे ना आदत जात नसते असं चिंता आमच्या महाराज उदाहरण सांगायचे एका माणसाला जायचं होतं रेल्वेला मग त्याने घोड्या टांगेवाल्याला फोन केला का उद्या सकाळी 4 टांगा म्हणून आणतो त्यानं 4 टांगा उठला सकाळी घोडेवाला त्यानं काय केलं घाई गर्दीमध्ये त्याकडे 2 घोडे होते एक घोडा होता टांग्याचा एक घोडा होता तिच्या पुढे नाचायचा घोड्याच्या पुढे त्यानं घोडा सोडला याला बांधला टांग्याला झोपला टांगा घेऊन चालला घोडा थोडा वेळ चालायचा आणि उभा राहायचा टांगा थोडा तर उभा राहायचा मग घरापर्यंत बसला मालकाच्या मालकाची बायको मालक खाली बसले चालला घोडा स्टेशनकडे घोडा जायचा थोडा वेळ पुन्हा थांबायचा घोडेवाला पागल झाला तो खाली उतरायचा आणि त्या घोड्याच्या पुढे जायचा असं असं टंकन करायचा नाचायचा पुन्हा बसायचा तो मालक म्हणायचा अरे रेल्वेची वेळ झाली तू उतरतो घोड्या पुढे नाचतो पुन्हा बसतो कसा तुम्हाला सांगू माझ्याकडे 2 घोडे एक घोडा टांग्याचा आणि एक घोडा वराठीचा आंध्रात समजलंच नाही काय झालं टांग्याचा घोडा सोडावा तो सोडला वराठीचा तोच जुंपला याला आलं तशी आहे पोट्टे नाश्याच्या पुढे जायचं नाही आधी होता वाग्या दैव्य झाला पाग्या त्याचा येळकोट लागिना मूळ स्वभाव जाईना स्वभाव जात नसतो म्हणून संसारिकाला नाथराय म्हटले अजिबात संसार टाकायचा प्रयत्न करू मग काय करू महाराज टाकायचंच नाही मग काय करू याचं उत्तर सांगितलं अभंगाच्या नेहमीच्या वातावरणामधलं उदाहरण दिलं महाराज सांगता अरे टाकू नको टाकणं जमत नाही तुला ते वैराग्य सहन होणार नाही भयंकर वाईट आहे वैराग्य किती वाईट आहे भरत जेव्हा पादुका घेऊन आले नंदीग्राम मध्ये त्यानंतरचा इतिहास पार रामायणामधला मूठभर साकू रात्री गोमूत्रामध्ये भिजू घालायचे सकाळी तेवढेच खायचे दिवसभर राहायचे नारळाच्या करवंटीने पाणी प्यायचं जमिनीवर झोपायचं आणि नख काढायचे नाही केस काढायचे नाही मुसळ स्नान करायचं मुसळ स्नान म्हणजे बादली घ्यायची आणि बादली घेऊन डायरेक्ट जसं मुसळावर टाकतशी वरून टाकायची मग काही अंग ओलं काही अंग कोरडं त्याला मुसळ स्नान म्हणतात
नखाला स्पर्श करायचा नाही, हात रगडायचे नाही, दात घासायचे नाही, केस काढायचे नाही, नख काढायचे नाही. एवढं जीवन विचित्र आहे. कशातलं? एकांतात. एकांतात जीवन फार खराब आहे. एकांतात गेलं नाही पाहिजे असं चिंतन आहे. का एकांत आम्हाला वाटतो एकांत आम्ही एकांत केला होता 5-6 महिने. रामकृष्ण जायचं नाही, मनुष्य जीव देऊन देतो, मनुष्य मरून जातो. एकांत फार खराब आहे. जेवढा आनंद लोकांतामध्ये त्यापेक्षा अफाट वाईट आहे एकांत. एकटा राहणं फार वाईट आहे. किती करणारा अभ्यास करून तुम्ही रामायणाचा अभ्यास करण्याकरता आम्ही एकांतात गेलो होतो. एवढा विचित्र काळ असतो तो जायला नाही पाहिजे असं वाटतं. 100% अभ्यास करून किती करणार आहे. मौन असते, बोलता येत नाही लोकांसोबत, लोक येत नाही परिस्थिती बोलायला, कोणी जवळ बसत नाही. आपल्या किती वेळ राहणार तुम्ही? काय काय करायला सांगणार आहे सांगा बरं. पण एक दिवस आहे का, रात्र आहे, दिवस आहे, दुपार आहे, हे आहे, साऱ्या गोष्टी आहेत प्रॉब्लेम. म्हणजे एकांत फार वाईट. याचं उत्तर कसं आहे का आपल्या संप्रदायामध्ये एकांताचा तिटकारा का केला? हो ते अवघड आहे ना. मोठमोठे लोक खाली आले का नाही आले? अहो राण्या सोडल्या, राज्य सोडलं, नद्या सोडल्या, समुद्र सोडले, वैभव सोडलं. 7 समुद्रावर त्यानं राज्य केलं. सोन्यासारख्या राण्या सोडल्या, प्रवेश केला घरामध्ये, पाहिल्याबरोबर बायकोला समाधान. एवढ्या सुंदर स्त्रिया सोडून गेले. एवढं त्याग. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी आणि एवढं टाकल्यानंतर सुद्धा नुसतं हरिण पळालं, त्याच्या पोटातलं पिळू पडलं नदीमध्ये आंघोळ करताना, त्याच्यावर मन बसलं. त्याचा परिणाम देहाशी येता मरण, भरताशी मृगाचे ध्यान, तेने मृगजन्म पावला पण जन्मांतर कारणाईशे झाले. आसनी भोजनी शयनी मृगदिशे ध्यानी मनी, मृगन देखता नैनी उठे गजबजोनी ध्यान त्यागी. आसनी मृगदिशे भोजनी मृगदिशे शयनी मृगदिशे ध्यानी मनी मृगदिशे, मृगन दिसता नैनी उठे गजबजोनी ध्यान त्यागे. क्या देहाशी येता मरण, भरताशी मृगाचे ध्यान. वाघाने खाल्लं असं वाटते, कुत्र्याने खाल्लं असं वाटते, मेलं असं घरी. नेमका काळी अशी हरिण बाहेर त्याने मृगजन्म पावला
भरताशी श्रीकृष्ण स्मरण पूर्वी केले ते अनुष्ठान ते अंतर्जान कदा निधी. ते म्हणतात का एवढा मोठा परमार्थ केला पण शेवटी एका झटक्याने काम झालं. मायेने आपला दगा दिला. पाठांतर वाले आहेत लोकांचे फार पाठांतर आहे परंतु कुंडलिक वर्गात रामकृष्ण महाराज सांगतात की हरणाचा ध्यानाने जन्म गेला वाया तसं मनुष्य देहात होईल. मग काय करायचं संसार करायचा आणि टाकून द्यायचा नाही. मग कसं करायचं राहताना मात्र पक्षाप्रमाणे म्हणजे पक्षी एका पक्षाने आपल्या पिलांना जन्म दिला पोट मोकळं झालं आणि पोट मोकळं झालं पिलांनी चिवचिव सुरू केली म्हणून त्यांच्या तोंडामध्ये दाणा आणण्याकरता पक्षीनी बाहेर पडली. पक्षीनी गावात फिरली कुठे काही सापडलं. एका शेतकऱ्याने अंगणामध्ये गहू आणले वाढवायसाठी गव्हाचे पोते उलटले तळवटावर मोकळे केले पोते झटकले शेतकरी आत गेला. पक्षीने घराच्या कवरावर बसली आणि कवरावरून खाली उतरली गव्हावर गहू खाल्ले फुल पोटभर. त्या कोपऱ्यात पाण्याचा माठ होता पाणी पिली आणि तळवटाचा काही भाग मोकळा होता त्या भागावर गेली पण 2 दिवस झोपून राहिले. कोण पक्षी नाही उतरली खाल्ले पाणी पिली पण 4 दाणे घेतले होता निघून गेली. कुठं आपल्या घरी. का तिला माहित आहे हे घर मालकाचं हे गहू मालकाचे अंगण मालकाचं हा तळवट मालकाचा हे पाणी मालकाचं हे वाट मालकाचा. आपला एखाद्या ठिकाणी येणे खाणे आणि निघून जाणे काही नेता येणार काय मालकाच आहे. जसा पक्षी उतरतो परंतु मनात त्याला माहित आहे सर्व यांचा आहे. आपला एखाद्या ठिकाणी येणे आणि निघून जाणे. कणगीच्या बारक्या छिद्रापाशी उंदीर फिरत होता आणि 8 ते उंदीर होता. कणगीला 2 छिद्र असतात. एक असते छिद्र मोठं एक असते बारीक. बारीक छिद्र कशा करता असते माणसं आत जायसाठी तुमचा करंट तपासला पाहिजे ज्वारी काढायसाठी. त्या बारक्या छिद्रामध्ये उंदीर चालला होता आणि एक उंदीर आला होता. तर आतल्या उंदराला पाहिलं आवाज दिला नानाव ओ नानाव. तो म्हणा कोण बोलतोय म्हणजे मी तात्या तात्या
तात्या कराडे. अरे तात्या म्हणे काय तू उंदीर मी उंदीर म्हणे हा. तू आत राहतो मी बाहेर राहतो म्हणे हा. तू एवढा झाला का आणि मी एवढा बारीक का. तो म्हटलं मी कणगीत आहे ना. आणि मग तिथे एकच काम आहे कोणतं तिथंच खाणं तिथं तुझ्या वेळा काही सांग तुम्हाला काही नाही यातून ये इथं राहा 2 महिने माळवशी. नाना गेला अंदर तात्या कशी 1 महिना फुल गहू खाल्ले. नाना कोणता तात्या कोणता वय खाल्ली दोन्ही पेटी पॅक झाली. दिवस काय म्हटला नाना तात्या काय लेकरा बाळाची आठवण आली मग जाव वाटते पण निघाला नाना छिद्रातून जायला. छिद्राच्या मध्ये गेला अडकला. पुढं मी जायला मागं मी गेला ची करायला जाईस ना पुढं मागं येईल. तात्या म्हणा काय झाला ना. अरे बाहेर जाता येणार रे. त्याने घरली शेपटी ओढली मागं घेतला अंदर म्हणे काय काय मागे आलो तेव्हा 1 मिनिटात आलो आता कसं काय जाता येईल ना. तो म्हटला अरे तो इथं माल खाल्ला ना मग झाडा झाला ना. तेव्हाच जाता येईल जेव्हा इथे खाल्लेला माल इथंच टाकून मग काय करू 1 महिना इथंच खा मग मी खात जाईल मग तू फक्त टुकू पाहत जा. 1 महिना थांबला नाना अंदर तो खायचा फक्त टुकू पाहायचा. जसा होता तसा झाला पण तेव्हाच बाहेर गेला. कणगीमध्ये घेतलेलं मांस कणगीत टाकल्याशिवाय ज्याप्रमाणे बाहेर जाता येत नाही त्याप्रमाणे इथे किती इस्टेट गोळा केली तरी इथे टाकून दिल्याशिवाय जाता येत नाही. बरोबर ए तात्या आहो टाकूनच झाला. हे माणसाला नाही माहित पक्षाला माहित. चांगला आहे का. कोणताच पक्षी त्याच्या घरी कणग्या भरत नाही करते नाही. कोणताच पक्षी कणस नेऊन ठेवत नाही नेते नाही. माणूस सुद्धा अजिबात घरी दाना ठेवत अजगर कळे ना चाकरी पंछी करे सबका तारा. पक्षाने कधी कणव्या भरल्या कारे तरी सुद्धा परमात्मा त्यांना कधी उपवाशी ठेवतो कारे नाही. अरे अजिबात संचय करत नाही पक्षी. त्यांना माहित आहे त्या संचय करून काही नाही. संचयाची भाषा आपली आहे. अरे नाथोड्या बेटा तो पक्षी पाहिले का नाही अरे हा. खाली उतरली का नाही चिमणी उतरली. खाल्ले का नाही दाणे अरे खाल्ले. झोपली काय तिथे तिथे नाही. तिला माहित आहे आपलं घरी हे नाही तिथे जायचं. काया नजर के सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. चुन चुन मट्टी महल बनाया लोग कहे घर मेरा है. ना घर तेरा ना घर मेरा चिड़िया हम बसेरा है. कौड़ी कौड़ी माया जोड़ी लाख है माया करोड़. ईश्वर घर की आ गई चिट्ठी चला लंगोटी छोड़. धन मेळविले कोटी सवे
लंगोटी पाने खाशील उदंड अंती जाशी सुकल्या कोण किती जरी सुपारी खाल्ली किती जरी इमलच्या पुड्या खाल्ल्या तरी मरताना तुला घरी कोण नेणार नाही. आता जरी आयुष्यभर पानं खाऊन खाऊन लाल तोंड केलं तरी तुला पानाचं तुको आहे पानाचं छटछट गोष्ट आहे. चौदा अरे तुला समजत नाही तसे पक्षी उतरतात पण भुक्का मी थांबत नाही त्याप्रमाणे म्हणजे संसार करणे दोष नाही गुंतणे दोष आहे. गुंतण्यामध्ये दुःख आहे करण्यामध्ये दुःख नाही आहे. गुंतणे हा मनाचा स्वभाव आहे आणि मनुष्य गुंतल्याने बंधनात पडतो संसार केल्याने नाही. गुंतून जातो एकदा गुंतला का मग निघू शकत नाही. तुकोबारा सांगतात तुका म्हणे माशी गुंतलेली गाडी ना तुकोबारा दृष्टांत तुकोबारा म्हटले एक व्यक्ती म्हातारा चालला शेतामध्ये जाताना त्याला खडखडा लागला आणि बेडका आला त्याने बेडका टाकला रस्त्यात. तुकोबारा म्हणतात माशीनं पाहिला घास घ्या म्हणून खाली आली माशी. आता बेडका त्याचा म्हाताऱ्याचा 70 वर्षाचा जुना बेडका ना जुना गुड जुनं लोणचं जुना शेबूड दोन-तीन प्रकारचा शेबूड असतो. नेमकी झाली सर्दी शेबूड तो पाकावर जास्त घट्ट असतो. एक महिने सर्दी जास्त घट्ट असतो म्हाताऱ्यामध्ये जास्त घट्ट असतो. नंतर टाकला दुसऱ्याला निघून तुको माराय म्हणतात. एका त्या माशीने त्याचा घास घालून तोंड लावला. तो जुना शेबूड चिकट तोंडावर टाकलं त्याला. तिला वाटलं पाय दाबावे तोंड काढून घ्यावं पण जसे पाय दाबले तसे पायची लागली. तिला वाटलं आता पंख फडफड करावे पण पाय काढावे तोंड काढावं. तिने केलं फड फड. आता काय झालं आधी तोंड चिटकलं मग पाय चिटकले मग पंख चिटकले. आता जशी हाले तस तशी अंतर झाले. आता माशी कधी निघल तुकोबारा म्हणतात ज्याने टाकला त्यानं यावं हातावर घेऊन माशी काढून आता तिथे तुका म्हणे माशी गुंतली निघाली. आता गुंतली तिथे संपून जावं. तसा एकदा मनुष्य गुंतला तर मग त्याला पुन्हा त्याने संपूर्ण जावं. रस्त्यावर कुत्र बसलो होतं कुत्र्याने जीप काढली होती लांब. कबीर बिरबल आणि बादशाह चालला होता. बादशाह म्हटला बिरबल बोले क्या बात. अरे कुत्ते की जीवा तो बहुत बड़ी है. बोले हाँ. अरे पोपट तो बहुत छोटा होता है. बोले हाँ. उसकी तो जीवा बहुत छोटी होती है. बोले हाँ. छोटी जीभ होने के बाद में पोपट बोलता है कुत्ता क्यों नहीं बोलता. जीभ तो बड़ी बड़ी है. जीभ तर फार मोठी आहे. कुत्रा बोलला पाहिजे. पोपट आणि जीभ बारीक आहे. पोपट बोलतो कुत्रा का बोलत नाही. तो म्हटला हो देवाची व्यवस्था आहे पोपटाने बोलावं कुत्र्याने बोलू नये. तो म्हटला नाही नाही माझ्या राज्यात कुत्रा बोलला पाहिजे. कोण म्हटला अकबर. बिरबल म्हणतो मनातल्या मनात या कुत्र्याला खरं समजत नाही कुत्रा बोलत नसते. म्हटला बोलला पाहिजे किती रुपये गेले चालत. तो म्हणा चालेल दौंडी पिटली. जो कोणी कुत्रा बोलून देईल त्या माणसाला 25 लाख रुपये
नरेंद्र मोदीच्या हस्ते नवीन नोटा देण्यात येईल. परंतु कुत्रांना बोलवल्या त्या माणसाला चौकात फाशी देण्यात येईल. कोणी येईल कुत्रा कोण बोलतो? एक मनुष्य गेला म्हटलं मी बोलतो कुत्रा. कुत्रा बोलला किती पैसे म्हणे पोहोचला कधी पाहिजे म्हणे आताच पाहिजे. कसा काय औषध एक्सपोर्ट करायचं विमानाने आताच पाहिजे पैसे. पैसे 25 लाख घेऊन गेले. कुत्रा घेऊन गेला घरी बोलवायसाठी. दोस्त गेला घरी म्हटला बंड्या तो कुत्रा आणला म्हणे हा बोलवायसाठी. म्हणे तुला बोलत असते काय? पण नाही मला माहिती. पैसे आणले म्हणे हो. राधा फाशी देईल तुला. कुत्रा नाही बोलला. तुम्हाला मला माहित आहे फाशी दिली माहित आहे पैसे आणले माहित आहे कुत्रा बोलत नाही माहित आहे. मग कसं काय? तर म्हणा पैसे आणले कुत्रा बोलत नाही फाशी दिली माहित आहे मला पण मग कसं काय आणलं? तर म्हणा दोस्त आई पैसे आणले आज कुत्रा आणला आज. कुत्रा बोलून द्यायची बोली आहे 15 वर्षानंतर. हे बघ दोस्ता एक तर 15 वर्षात कुत्र मरत नाही कुत्रा मेलं राजा मरत. दोघही नाही मेले. मी तर हेडून मरलो. म्हणजे काय एक तर भोग्य नाही. भोग्य नाही केलं भोगाची ताकद संपत. ते नाही गेलं आपण जाऊन भोगता निघून जाईल. म्हणजे काय हे लोकांची व्यवस्था अशी आहे काय जाणे 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 जाणे. या लोकांमध्ये परमात्मा राम परमात्मा कृष्ण नाही राहिले आपण राहणार नाही. हा भाव मनात ठेवून पक्षाला समजते का अंगणात आलं पाहिजे खाल्लं पाहिजे फक्त गुंतवणे नाही पाहिजे. तसं संसारिकाने राहावं यावं खावं गुंतायचं नाही.